महाराष्ट्र आवाज न्यूज. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान आणि मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप दक्ष पत्रकार संघ धुळे यांनी केला आहे. संघाचे अध्यक्ष दीपकुमार बागुल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे की गरीब शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी महिलांच्या नावावर निकृष्ट दर्जाची मशिनरी पुरवून शासन निधीचा अपहार करण्यात आला आहे. तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदार महिलांना राजकीय व सामाजिक दबाव टाकून धमकावणं, मानसिक छळ करणं आणि CRP, कृषी सखी यांचं मानधन वेळेवर न देणं व त्यात कपात करणं असे प्रकार घडत आहेत. यासाठी जिल्हा व्यवस्थापक उद्धव धारणे, तालुका व्यवस्थापक लोकेश सोनवणे, हेमंत गवते, अभियान व्यवस्थापक ईश्वर पाटील यांच्यासह वर्षा हिरे, ज्योती पगारे, अकाउंटंट पराग विस्पुते आणि तत्कालीन जबाबदारी सांभाळणारे PD बोटे आणि पवार साहेब यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित वेंडर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी संघाने केली आहे. आमचा लढा उमेद अभियानाविरुद्ध नसून भ्रष्टाचार आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध आहे असं स्पष्ट करत शासनाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. वाटप केलेल्या मशिनरीची प्रत्यक्ष पाहणी करून महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समितीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही समाधानकारक कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ निष्पक्ष चौकशी न केल्यास 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बिनहाड आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष दीप बागुल, संस्थापक अध्यक्ष बापू बागुल आणि जिल्हा कार्याध्यक्ष भारती माळी यांनी दिला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून, मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनीची किंमत होती 6,30,000 रुपये. त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती. परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनींमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं. काही आमच्याकडे कागदपत्र पण आहे. तर 1,20,000 त्याची किंमत आहे. म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे. हे जे काही या ठिकाणी अपहार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट, कारण की शहर पोलीस स्टेशनच्या PIने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू. परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिराड आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल. आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार काय छोटा नाही तर जवळजवळ 40 कोटीचा आहे. याचे संपूर्ण प्रूफ आमच्याकडे आहे. मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी सांगतो की याचे संपूर्ण प्रूफ आहेत, कागदोपत्री प्रूफ आहेत. म्हणून ते कागदोपत्री प्रूफ जेव्हा जेव्हा कलेक्टरांना, SPंना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना लागतील तेव्हा ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आता याच्यानंतर ज्या मशिनी आहेत त्या मशिनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे. तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.